लक्षवेधीमध्ये आहे अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये पहिल्यांदा क्लस्टर शाळेची संकल्पना मी मांडलेली आहे। 7.5 कोटी माझ्या मतदारसंघामध्ये वर्गखोली बांधण्याकरता, दुरुस्ती करता आणि स्वच्छतागृह बांधण्याकरता देण्यात येत होतं। मी त्यांना सांगितलं की आपण हा प्रयोग करून बघू की जिथं जिथं जागा उपलब्ध आहे, एक 2.5-3 एकराची जागा आमच्याकडे उपलब्ध होती, तिथे क्लस्टर शाळा, त्याच्यामध्ये आम्ही खनिजमधून निधी घेणार होतो, पण तो प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष बाधीमध्ये नसल्यानंतर आम्ही तो पैसा देऊ शकलो नाही। मी माझ्या निधीतून 3.5 कोटी तिथं दिला। समग्र शिक्षा अभियानातून आम्ही 2.5 कोटी घेतले। स्वच्छतागृहातून पैसा घेतला नाही। जे नवीन सभागृह आहेत किंवा जिथं वर्गखोल्या पाडलेल्या आहेत तिथं त्यांना होऊ दिलं, त्याच्यातून 2.5 कोटी घेतले। सर, 8 कोटीचा तो जो आपला प्रकल्प आहे, म्हणजे आपला प्रयोग आहे, तो 2.5 एकराच्या जमिनीवर होणार आहे। याच्यामुळे काय होईल, आपल्या जेवढ्याही शाळा आहेत जिथं आपण दर वर्षी 7.5 कोटी देत असतो, ते कमीत कमी होऊन जाईल। एक शाळा हा माझा पहिला तुम्हाला प्रस्ताव आहे की एक ही जी शाळा जर तयार झाली, एक जिल्हा परिषदच्या 2000 मुलांना तिथं शिक्षण घेता येईल। मग तुमचा जो प्रश्न, बाकीचे जेवढे प्रश्न इथं नमूद केलेले आहेत, मग तो वीज जोडणीचा असो, शौचालयाचा असो, पदरिक्तांचा असो किंवा मग शुद्ध पाण्याचा, तो हा सॉल्व्ह होईल आपोआप, कारण ती जॉईंट आपण तिथं व्यवस्था तयार करणार आहोत। आणि एक आणखी माझा प्रस्ताव आहे मंत्री महोदयांना, सर, प्रत्येक तालुक्यामध्ये आपल्याकडे क्रीडांगण आहेत, तिथं 3-3, 4-4 एकर जागा उपलब्ध आहे आणि या क्रीडांगणांमध्ये काहीही होत नाही आणि दरवर्षी आपण तिथं पैसा देत असतो। जर आपण क्रीडा विभागासोबत जर तिथं या क्लस्टर शाळा केल्या तर अर्ध्यापेक्षा प्रश्न जास्त सॉल्व्ह होऊन जातील अध्यक्ष महोदय। तर माझी विनंती आहे, माझा प्रश्न, स्पेसिफिक प्रश्न मंत्री महोदयांना आहे की सर, आपण क्लस्टर शाळेचा हा जो प्रयोग तो कमीत कमी 3-4 ठिकाणी कराल काय? अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य संजयजी मेश्राम साहेबांनी अतिशय चांगली सूचना ठेवलेली आहे। निश्चितपणे क्लस्टर शाळेचं त्यांनी जे काही मॉडेल केलेलं असेल ते निश्चितपणे त्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी, मी स्वतः पण त्या ठिकाणी भेट देईल आणि ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये कोणालाही वाईट वाटण्याचं काही कारण नाही आणि त्याचं अनुकरण निश्चितपणे केलं जाईल।